राज्यातील वृत्तपत्र उद्योगावर वाढत्या महागाईचा मोठा परिणाम होत असल्याने शासकीय जाहिरात दरात तातडीने 150% वाढ करण्याची मागणी व्हॉइस ऑफ मीडियातर्फे करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहाय्यक जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले। 2019 पासून कागद, शाई, वीज व मनुष्यबळ खर्चात वाढ झाली असल्याने जाहिरात दरात वाढ न झाल्याने लघु व मध्यम वृत्तपत्रांवर आर्थिक संकट ओढवले आहे, असे निवेदनात नमूद आहे। मुख्य मागण्या: जाहिरात दरात 150% वाढ, किमान जाहिरात आकार 200 चौरस सेंटीमीटर, 30 दिवसात वीज बिल अदा व विलंबास व्याज, ई टेंडर नोटिसेस पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, पत्रकारांना अधिस्वीकृती व पेन्शन अटी शिथिल करणे। निवेदनावर जिल्हा अध्यक्ष रमाकांत पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। झुंजार क्रांती न्यूजसाठी कृष्णा कोडी, शहादा। नंदुरबार जिल्हा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ व शहादा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघातर्फे आज शहादा येथे उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी यांना व्हॉइस ऑफ मीडियातर्फे निवेदन देण्यात आले मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी। निवेदनाचा विषय असा आहे की राज्यातील सर्व वृत्तपत्रांना 150 पट दरवाढ देणे तसेच जाहिरात व प्रशासकीय धोरणांबाबत विविध मागण्यांना मान्यता देण्याबाबत राज्यातील वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असून जनतेपर्यंत शासनाच्या योजना, निर्णय आणि धोरण पोहोचविण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत आहे। तथापि गेल्या काही वर्षात वृत्तपत्र उद्योगावर आर्थिकदृष्ट्या मोठा ताण निर्माण झाला आहे। आम्ही अनेक वेळा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने या संदर्भात निवेदन दिले, आंदोलन केले, पण त्याचा फायदा झाला नाही। आता आपण तरी याकडे लक्ष द्याल ही अपेक्षा आम्ही मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त करतो आहोत। सन 2019 पासून आजतागायत कागद, प्रिंट मटेरियल, केमिकल्स, वीज, मनुष्यबळ यासारख्या मूलभूत खर्चांमध्ये सुमारे 150 पट पर्यंत वाढ झालेली आहे, परंतु याउलट शासनाकडून मिळणाऱ्या जाहिराती दरांमध्ये कोणतेही समर्पक वाढ झालेली नाही। त्यामुळे अनेक लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। याच विषयाला घेऊन गेल्या 3 दिवसांपासून सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी लाक्षणिक मागणी करत व्हॉइस ऑफ मीडिया आंदोलन सुरू केले आहे व निवेदन दिली जात आहेत। या पार्श्वभूमीवर आमच्या खालील मागण्या शासनाला आम्ही सादर करीत आहोत। त्या मागण्यांकडे शासनाने आदरपूर्वक पाहावे व त्या मागण्या आमच्या लवकरात लवकर मान्य कराव्या। त्याच्यातील मुख्य मागण्या आहेत: जाहिरात दरात 150 पट वाढ करावी। सन 2019 ते मार्च 2026 या कालावधीत महागाई निर्देशांकानुसार जाहिरात दरांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही। त्यामुळे सर्व वृत्तपत्रांना किमान 150 पट दरवाढ तातडीने मंजूर करावी। ई टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, ई टेंडर नोटिसेस संपूर्ण स्वरूपात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात याव्यात, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत माहिती स्पष्टपणे पोहोचेल। किमान जाहिरात आकार 200 चौरस सेंटीमीटर निश्चित करणे। जिल्हा माहिती कार्यालय, विभागीय कार्यालय व इतर शासकीय निमशासकीय संस्था यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या जाहिरातींसाठी किमान 200 चौरस सेंटीमीटरचा आकार निश्चित करावा, जेणेकरून वृत्तपत्रांना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य मोबदला मिळेल। त्यानंतर जाहिरात देयके 30 दिवसात अदा करणे। शासकीय जाहिरातींचे देयके 30 दिवसाच्या आत अदा करण्यात यावे। विलंब झाल्यास संबंधित रकमेवर बँक दराने व्याज देण्यात यावे। पत्रकारिता क्षेत्रामध्ये 10 वर्ष सेवा करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रकारिता पत्रिका देण्यात यावी। शंकरराव चव्हाण पत्रकारिता पेन्शन निधीचा अटी शिथिल करून 20 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या व 55 वर्षीय वय असणाऱ्या पत्रकारांना पेन्शन निधी द्यावा। ह्या 2 मागण्या पण यात समाविष्ट आहेत। लघु व मध्यम वृत्तपत्रांना समान संधी। मोठ्या वृत्तपत्रांप्रमाणेच लघु व मध्यम वृत्तपत्रांनाही जाहिरातींचे वितरण न्याय पद्धतीने करण्यात यावे। जाहिरात वाटपात भेदभाव होऊ नये। शासन निर्णय व बैठकींची पारदर्शकता असावी, ज्यात शासनाच्या विविध बैठका, निर्णय व धोरणे यांची माहिती वेळेत आणि अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात यावी, जेणेकरून पत्रकारितेमध्ये पारदर्शकता राखली जाईल। अनेक जिल्ह्यात बरीच शासकीय कार्यालय जाहिराती माहिती खात्यामार्फत न देता परस्पर ठराविक वृत्तपत्रांना देतात। ही पद्धत बंद होऊन सर्व जाहिराती माहिती खात्यामार्फत देण्यात याव्यात आणि त्यावर माहिती खात्याचे नियंत्रण असावे। ज्या वृत्तपत्रांनी जाहिरात यादीमध्ये येण्यासाठी तपासणी मागणी केली आहे अशा वृत्तपत्रांची तपासणी थांबली आहे त्याला तातडीने सुरुवात करावी।
ज्या वृत्तपत्रांनी 25 वर्ष पूर्ण केली आहेत त्यांची नैसर्गिक दरवाढ लागू करावी, याचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यांना तातडीने नैसर्गिक दरवाढ लागू करावी. महोदय, वृत्तपत्र उद्योग हा केवळ व्यवसाय नसून तो लोकशाहीचा पाया आहे. जर आर्थिक अडचणीमुळे हा उद्योग कमकुवत झाला तर त्याचा थेट परिणाम जनतेच्या माहितीच्या अधिकारावर होईल. त्यामुळे वरील सर्व मागण्या तातडीने मान्य करून योग्य तो शासन निर्णय घ्यावा, ही आम्ही मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या मार्फत श्री रमाकांत पाटील, आमचे जिल्हाध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडियाचे, व मी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, माझे सर्व सन्माननीय पदाधिकारी व आमच्या संपूर्ण जिल्ह्यातील सदस्यांच्या मार्फत आम्ही करत आहोत. मुख्यमंत्र्यांना हे निवेदन आमचे उपविभागीय अधिकारी पोहोचवतीलच ही अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं व्यक्त करतो. धन्यवाद.